नमस्कार सर्वांना, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्याला ब्लाऊजला गोट लावायचा आहे किंवा पायपिंग करायची. आता इथे हे साधं ब्लाऊज आहे. ब्लाऊज पूर्ण शिवून घेतलेलं आहे. आता याची स्लीव्ज लावायची बाकी आहे. त्याच्या आधी आपल्याला पायपिंग करायची. आता इथे मी पायपिंगसाठी येलो कलरचा कपडा घेतलेला आहे, वेगळा कपडा घेतलेला आहे. आता आपल्याला नेहमी पायपिंग करताना किंवा गोट करताना तिरक्या पट्ट्या काढायच्या आहे. कपडा बघा मी कसा ठेवलेला आहे. ह्या पद्धतीनं स्केल ठेवायची, त्याच्यावर आपल्याला 1.5 इंचाची क्रॉस पट्टी काढायची. आता आपल्याला जितक्या पाहिजे तितके आपल्याला क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. हे बघा, आता इथे ह्या ब्लाऊजला मी येलो पायपिंग करणार आहे, कारण का साडीमध्ये येलो कलरचा थोडीफार म्हणजे येलो कलर आहे साडीमध्ये, म्हणून मी येलो कलरची इथे पायपिंग करणार आहे. आता बघा, मी पायपिंग करताना नेहमी पट्टी अशी सरळ थोडीशी कटिंग करून घेते. हे बघा, काही प्रॉब्लेम येत नाही. आता ही पट्टी एकमेकावर ठेवलेली बघा. 1/2 इंच आपल्याला शिलाई सरळ मारून घ्यायची. क्रॉसमध्येच शिलाई मारायची असं काही नाही, कारण का पहिलेच आपण पट्ट्या क्रॉसमध्ये काढलेल्या असतात. सरळ जरी शिलाई मारली तिथे काहीही प्रॉब्लेम येत नाही. डबल शिलाई मारून घेते मी. बघू शकता, हे बघा. आता आपल्याला पूर्ण पट्टी ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची. आता इथे हा ब्लाऊज घेतलेला आहे शिवलेला. आता ही पट्टी बघा उलटी आली पाहिजे, म्हणजे जी आपण क्रॉस पट्टी लावणार आहोत, म्हणजे पायपिंगची पट्टी, ती आपल्याला उलटी वरच्या बाजूला आली पाहिजे. आता लावताना बघा कसं करायचं, 1/2 इंच ही पट्टी बाहेर सोडायची. हे बघा, तिथून आतमध्ये फोल्ड करायची. आपल्याला आता इथे 1/2 इंचापेक्षा कमी आणि 1/2 इंचापेक्षा थोडीशी जास्त शिलाई मारायची. शिलाई मारताना आपल्याला सर्वात पहिले लॉक करायचं इथे एकदम कडेला, सेंटरला. आणि आता इथे आपल्याला पायपिंग करताना खालचा ब्लाऊज अजिबात ओढायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला पट्टी हळू ओढायची, जास्त पण नाही खेचायची, थोडीशी ओढूनच लावायची. आता इथे बघा, आपण शोल्डर जोडतो तिथे आपलं जे मार्जिन असतं ते पाठीमागच्याच भागाला आलं पाहिजे, हे पण लक्षात ठेवायचं. आणि जिथे आपण शोल्डर जोडलं त्याच्या दोन्ही बाजूला 1.5 इंच पट्टी थोडीशी जास्त ओढून लावायची. त्याचं कारण असं शोल्डर अजिबात उतरत नाही. आता इथे बघा, दुसऱ्या शोल्डरपर्यंत आलेली मी. तिथे पण आपल्याला जे मार्जिन आहे ते आपल्याला पाठीमागच्या बाजूला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला पट्टीवरती शिलाई मारायची. इथे पण आपल्याला शोल्डरला दोन्ही साईडला 1.5 इंच अंतर घेऊन पट्टी थोडीशी खेचायची. ब्लाऊज पीस अजिबात खालचा म्हणजे ब्लाऊज खेचायचा नाही. आता इथे बघा, पट्टी आपली मोठी असते, आपण मोठीच घेतलेली असते. 1/2 इंच थोडीशी जास्त घ्यायची. तिथे हे बघा, ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड केली परत. आणि इथे पण आपल्याला लॉक करून घ्यायचं शेवटला. हे बघा, जशी आपण सुरुवात केली तिथे आतमध्ये पट्टी टर्न केली, तशी इथे पण तशीच करायची. हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, इथे काय करायचं, छोटे छोटे कट मारून घ्यायचे. नाही कट मारले तरी पण अजिबात पायपिंग किंवा गोट उलटत नाही. आता थोडंसं इथे नखाच्या साह्याने आपल्याला छान असं हे बघा प्रेस करायचं आहे, म्हणजे फिनिशिंग खूप छान येते. आता आपल्याला बघा, हे ब्लाऊज पीसचं मार्जिन, त्याच्यावरती आपल्याला शिलाई आली पाहिजे. हे बघा, आता इथे आपल्याला एकदम खालचं जे ब्लाऊज पीस आहे म्हणजे मार्जिन आहे त्याच्यावरती शिलाई आली पाहिजे. हे बघा,
आपल्याला इथे अजून फोल्ड करायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे येलो कलरचा कपडा आहे ना, तो फक्त डाव्या साईडला 1/2 इंच दिसला पाहिजे. याच्यामुळे ना अजिबात पायपिंग उलटत नाही. हे बघा, ह्या पद्धतीने म्हणजे मार्जिनवर बरोबर शिलाई आली पाहिजे. आणि जो आपण येलो कलरचा कपडा जोडलेला आहे गोटसाठी, त्याच्यावरून शिलाई घ्यायची. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, जे येलो कलरचा कपडा आहे तो आपल्याला असा फोल्ड करायचा. हे बघा, जिथून आपण शिलाई पहिले मारली त्याच्या पुढूनच आपल्याला फोल्ड करायचा आहे, आतमध्ये टर्न करायचं आहे. आणि आपल्याला एकदम कडेला शिलाई मारायची आहे. अगदी 1/2 इंच येलो कलरचा कपडा दिसला पाहिजे. वरची पट्टी बघू शकता, इथे या पद्धतीने दिसली पाहिजे. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, हे बघा, हा खालच्या साईडला येलो कपडा दिसतोय ना, हे बघा, तो आपल्याला कटिंग करायचा आहे बाहेरचा. हे बघा, इथे पूर्ण मी कटिंग करून घेते. जो असा म्हणजे छोटे छोटे असे कॉर्नर निघालेले आहे ते. खाली आपल्याला ब्लाऊज पीसवरती पण लक्ष ठेवायचं. ब्लाऊजला अजिबात कट वगैरे लागता कामा नये, याची पण काळजी घ्यायची. आत्ता आपल्याला इथे पायपिंग करायला सुरुवात करायची. हे बघा, एकदम असं, हे बघा, बोटाच्या साह्याने आतमध्ये प्रेस करायचं आणि इथे खूप छान फुगीर भाग आला पाहिजे. आणि जिथून आपण पहिली शिलाई मारली बरोबर त्या खाचेमधूनच आपल्याला शिलाई मारायची. सर्वात पहिले इथे व्यवस्थित असं लॉक करून घ्या, म्हणजे आपली शिलाई लवकर ओपन होत नाही. आता आपल्याला इथे खूप लक्ष देऊन बोटाचा वापर करायचा आहे. आणि शिलाई घेताना अगदी 1 इंच किंवा 1.5 इंच इतकीच शिलाई घ्यायची. आता इथे बघा, तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, खूप सुंदर अशी आपली पायपिंग होते किंवा गोट अजिबात चपटी होत नाही या पद्धतीने केली तर. आणि अजिबात उलटी पण पडत नाही. आता इथे बघा, सर्व ह्याच पद्धतीने मी पूर्ण पायपिंग करून घेते. तुम्हाला जवळून दाखवते, संपूर्ण पायपिंग करून झालेली आहे. आणि एकदम जवळून झूम करून दाखवते, खूप सुंदर झालेली आहे. चला, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.